गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, आज आहे वेनसडे आणि सकाळी सकाळी पूजेसाठी मी अंगणातली फुलं तोडत आहे जास्वंदाची. आणि फुलं तोडून पूजा करून मला ना मुलांच्या टिफिनची तयारी पण करायची आहे. तर मी आज मुलांच्या टिफिनसाठी ना दुधीचे धपाटे बनवणार आहे फ्रेंड्स. तर पुढे बघालच तुम्ही मी कशा पद्धतीनं खूप सोपी आणि तुम्हाला इझी जमेल अशी रेसिपी दाखवत आहे दुधीच्या धपाट्यांची. तर दुधीची धपाटी आमच्या फॅमिलीला सर्वांनाच खूप आवडतात, माझ्या मुलांना पण, मिस्टरांना पण आणि मला पण. आणि हे आहे आमचा दाराच्या बाहेरचा व्ह्यू, माझ्या रो हाऊसच्या बाहेरचा व्ह्यू. तर मी यावर एक दिवस डिटेल व्हिडिओ देईन तुम्हाला. तर हा मी एक छोटा दुधी घेतला आहे, त्याच्यावरची साल काढून कट करून घेत आहे. त्याचा मधला भाग मी काढून टाकलेला आहे, कारण ते खिसल्या जात नाही व्यवस्थित. आणि मग त्यानंतर मी दुधीनं छान बारीक खिसणीनं खिसून घेतलेला आहे. अशी साल काढली अगोदर आणि पुन्हा खिसणीनं खिसून घेतला. आणि खिसल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ घातलं 2 वाट्या चाळून. आणि तुम्ही बघालच पुढे ज्वारीचं पीठ घातलं, त्यानंतर 1 चमचा गव्हाचं पीठ घातलं. हा असा दुधी खिसला मी. त्यानंतर ज्वारीचं पीठ घातलं, त्यानंतर गव्हाचं पीठ घातलं 1 चमचा, त्यानंतर डाळीचं पीठ घातलं 1 छोटा चमचा, नंतर जिरे, मोहरी, मिरची आणि लसूण ठेचून, बारीक कोथिंबीर आणि घातली मी त्याच्यामध्ये त्या पिठामध्ये. आणि चवीपुरतं मीठ, हळद घालून असं मी मिक्स करून घेतलं. आणि पुन्हा नंतर जसं लागेल तसं पाणी घालून तसा मी एक डो तयार करून घेतला. आणि घालायचं पाणी, कारण दुधीमध्ये पाणी असतं, तर ते जास्त पातळ होऊ नये म्हणून थोडं थोडं पाणी घालून असा डो तयार करून घेतला. त्यानंतर मी अशी धपाटी थापून घेतली आणि चांगली शेकली. तर बघा फ्रेंड्स, ही अशी सोपी पद्धत धपाट्यांची. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडलं तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटूया नंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये.